हा व्हिडिओ वीर बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंडीच्या बलिदानास समर्पित एक AI निर्मित सादरीकरण आहे. यात वापरलेल्या प्रतिमा आणि ॲनिमेशन्स AIद्वारे तयार केल्या आहेत, ज्या 100% ऐतिहासिक सत्यतेच्या, ऐतिहासिक अचूकतेच्या अगदी समान नसतील. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही, तर स्वराज्याच्या त्या महान इतिहासाचे स्मरण करण्याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर बाजीप्रभू की जय, पावनखिंडीतील त्या 300 अमर शहीद मराठा मावळ्यांची जय. इंडियन ट्रेडिशनल स्टोरीज विथ AI मध्ये आपले स्वागत आहे. केवळ 300 मराठे विरुद्ध 10,000 शत्रू. ती रात्र जेव्हा इतिहास रक्ताने लिहिला गेला. आषाढातली ती काळी रात्र अत्यंत भयानक होती. आभाळातून पाणी पडत नव्हते, जणू आग बरसत होती. सह्याद्रीची उत्तुंग शिखरे घोड्यांच्या टापांनी थरारत होती. तारीख होती 13 जुलै 1660, जी सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली. मराठा इतिहास आज शाईने नव्हे तर वीर रक्ताने लिहिला जाणार होता. पन्हाळगडाहून शिवाजी महाराज बाहेर पडले होते. प्राणांची बाजी लावून ते विशाळगडाच्या दिशेने वेगाने धावत होते. मृत्यू सावलीसारखा महाराजांचा पाठलाग करत होता. शत्रूची फौज त्यांच्या पाऊलखुणा शोधत वेगाने पुढे सरकत होती. आदिलशाही सेनापती सिद्धी मसूद रक्ताचा तहानलेला होता. तो आपली 10,000ची क्रूर फौज घेऊन मराठ्यांच्या मागावर होता. शत्रूंच्या हातांत नंग्या तलवारी चमकत होत्या. त्यांच्या मनात द्वेष आणि मराठ्यांना संपवण्याचे वेड भरलेले होते. पावसाचे थेंब अंगावर एखाद्या चाबकासारखे बसत होते. चिखळ आणि दाट अंधारात प्रत्येक पाऊल पुढे टाकणे हे एक मोठे आव्हान होते. सह्याद्रीच्या जंगलात वाट शोधणे अशक्यप्राय होते. परंतु स्वराज्याचं स्वप्न मराठ्यांच्या डोळ्यांत मशाल बनून धगधगत होते. शिवाजी महाराज आणि त्यांचे मूठभर निष्ठावंत साथीदार पुढे निघाले. तेवढ्यात ते घोडखिंड नावाच्या एका अत्यंत अरुंद खिंडीपाशी पोहोचले. त्या दरीपाशी पोहोचताच परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झाली होती. शत्रू खूप जवळ आला होता आणि विशालगड अजूनही मैलोन मैल दूर होता. संकटाचे ढग गडद होते. जर सगळे सोबत चालले असते तर पकडले गेले असते, आणि जर तिथेच थांबले असते तर शत्रूच्या हातून निश्चितच मारले गेले असते. तेव्हाच त्या घनदाट अंधारात आणि कडकडणाऱ्या विजेच्या कडकडाटात एक गर्जना उमटली. ती गर्जना पहाडासारखा बुलंद आवाज असलेल्या बाजीप्रभूंची होती. बाजीप्रभू देशपांडे यांनी पुढे सरसावून आपल्या राजाचा हात हाती घेतला. त्यांच्या डोळ्यांत बलिदान आणि शौर्याचे निखारे चमकत होते. बाजीप्रभूंनी ठामपणे सांगितले, राजे, आपण आता पुढे व्हा. आज लाखो मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. त्यांच्या शब्दांत अशी शक्ती होती की डोंगरही झुकले असते. त्यांनी महाराजांना विनंती केली की त्यांनी सुरक्षितपणे विशालगडाकडे प्रस्थान करावे. बाजी म्हणाले, मी ही खिंड तोवर लढवत ठेवेन जोवर आपण गडावर पोहोचून विजयाच्या तोफा डागत नाही राजे. शिवाजी महाराजांचे कोमळ हृदय हे स्वीकारू शकत नव्हते. ते आपल्या प्रिय योद्ध्याला मृत्यूच्या दाढेत कसे सोडू शकले असते. परंतु स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या वैयक्तिक भावनांपेक्षा मोठे होते. जड अंतःकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी महाराजांनी बाडींना आलिंगन दिले. असे ठरले की विशाळगडावर पोहोचताच तोफा डागल्या जातील. तो आवाज ऐकल्यावरच बाजीप्रभू आपला मोर्चा सोडून मागे फिरतील. महाराज आपल्या काही अंगरक्षकांसह पुढे निघून गेले. मागे उरले ते केवळ 300 जिगरबाज आणि निडर मराठा मावळे. त्या 300 सिंहांना ठाऊक होते की आजची रात्र त्यांची शेवटची रात्र असणार आहे. पण त्यांना सार्थ अभिमान होता की त्यांचे बलिदान इतिहासात अजरामर होणार आहे. बाजीप्रभूंनी आपल्या दोन्ही हातांत जड तलवारी घट्ट आवडल्या, ज्या आता साक्षात काळाचे रूप धारण करून होत्या. बाजीप्रभू घोडखिंडीच्या त्या अरुंद मुखाशी पहाडासारखे अढळ उभे होते. त्यांच्या श्वासाश्वासात केवळ आपल्या राजाच्या रक्षणाचा संकल्प होता. काही क्षणांतच सिद्धी मसूदची विशाळ सेना तिथे येऊन ठेपली. हजारो सैनिकांचा तो महापूर त्या छोट्या खिंडीला गिळंकृत करायला आला होता. शत्रूने खिंडीत पाऊल ठेवताच एक जयघोष दुमदुमला. हर हर महादेवच्या त्या नादाने जणू अवघे ब्रह्मांडच थरारून गेले. मराठा मावळे भुकेल्या सिंहाप्रमाणे शत्रूच्या फौजेवर तुटून पडले. त्यांच्या शौर्यापुढे शत्रूची मोठी संख्याही तोकडी पडली.
घाटी इतकी अरुंद होती की एका वेळी थोडेच सैनिक आत शिरू शकत होते. बाजी प्रभूने या भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. बाजी प्रभूंच्या तलवारी विजेच्या वेगाने हवेत फिरत होत्या. जो कोणी जवळ येण्याचे धाडस करी त्याचे शीर थडावेगळे होत असे. पावसाच्या पाण्यासोबत आता जमिनीवर लाल रक्त वाहू लागले होते. तो अरुंद रस्ता आता एका भीषण युद्धाच्या मैदानात बदलला होता. एका बाजूला 10,000ची फौज आणि दुसऱ्या बाजूला केवळ 300 वीर. पण बाजी प्रभूंमध्ये साक्षात महाकाळाचे रूप दिसत होते. तास उलटत गेले आणि रात्रीचा अंधार आणखीनच गडद होत गेला. मराठ्यांच्या या प्रचंड प्रतिकारामुळे सिद्धी मसूद वेडापिसा झाला होता. शत्रू सेनापतीला समजत नव्हते की हे मानव आहेत की देवदूत. मानवी शरीरात इतकी असीम शक्ती कशी असू शकते. मराठा सैनिक एक एक करून वीरगतीला प्राप्त होऊ लागले होते. त्यांची संख्या घटत होती, पण त्यांचे धैर्य हिमालयापेक्षाही उंच होते. बाजी प्रभूंचे धिप्पाड शरीर असंख्य जखमांनी चाळण झाले होते. त्यांच्या देहातून रक्ताच्या चिळकांड्या एखाद्या धबधब्यासारख्या उडत होत्या. भीषण जखमा असूनही ते आपल्या जागेवरून 1 इंचही हलले नाहीत. असे वाटत होते जणू साक्षात मृत्यूही त्यांना घाबरत असावा. त्यांचे शरीर आता साथ सोडू लागले होते आणि श्वास फुलू लागला होता. पण त्यांचा प्राण केवळ एक खास आवाज ऐकण्यासाठी अडकला होता. ते विशालगडावरून येणाऱ्या त्या तोफांच्या कडाक्याची प्रतीक्षा करत होते. तोच आवाज त्यांच्या मोहिमेच्या पूर्ततेचा एकमेव संकेत होता. प्रत्येक नव्या घावासोबत बाजीप्रभू अधिकच हिंसक होत चालले होते. त्यांचे शौर्य पाहून शत्रूचे पाय मागे हटू लागले होते. त्यांची दृष्टी अंधुक होत होती, पण संकल्प अजूनही अटल होता. त्यांनी स्वतःला शपथ दिली होती की जोपर्यंत तोफ गरजणार नाही तोपर्यंत ते कोसळणार नाहीत. शत्रूचे सैनिक बाजींची ही अद्भुत वीरता पाहून स्तब्ध झाले होते. त्यांनी यापूर्वी असा पराक्रम कधीही पाहिला नव्हता. हळूहळू पहाट होऊ लागली आणि आभाळाचा रंग बदलू लागला. बाजी प्रभू आता केवळ आपल्या अजेय इच्छाशक्तीच्या जोरावर उभे होते. तेव्हाच दूरवरच्या उंच डोंगरांवरून एक गडगडाट ऐकू आला. धडाड धडाड धडाड. ही विशाल गडहून तोफांची राजसी गर्जना होती. ही तोफांची गर्जना एक पावन संदेश घेऊन आली होती. संदेश असा होता की छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षितपणे आपल्या किल्ल्यावर पोहोचले आहेत. तो आवाज ऐकताच बाजींच्या चेहऱ्यावर दिव्य स्मित फुलले. त्यांच्या रक्ताने माखलेल्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता दिसून येत होती. त्यांनी थरथरत्या हातांनी आकाशाकडे पाहिले आणि हात जोडले. ते म्हणाले, माझे कार्य पूर्ण झाले राजे. आता मी शांतपणे जाऊ शकतो. ज्या योद्ध्याला 10,000ची फौजही खाली पाडू शकली नव्हती, तो आपल्या राजाच्या सुरक्षेची बातमी ऐकून समाधानाने धरणीवर कोसळला. बाजीप्रभू देशपांडे यांनी मातृभूमीच्या कुशीत शेवटचा श्वास घेतला. घोडखिंडीच्या त्या मातीने आज एका अत्यंत पवित्र रक्ताला शोषून घेतले होते. त्या दिवसापासून त्या ऐतिहासिक खिंडीचे नाव कायमचे बदलले. बाजींच्या रक्ताने ती पावन झाल्यामुळे तिला पावन खिंड म्हटले जाऊ लागले. बाजी प्रभू आणि त्या 300 मराठ्यांचे ते बलिदान अमर झाले. त्यांची गाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात स्फुरण भरते. ही गाथा आपल्याला शिकवते की जेव्हा निर्धार खडकासारखा अढळ असतो तेव्हा समोर उभ्या असलेल्या शत्रूंच्या अफाट संख्येला काहीच महत्त्व उरत नाही. इतिहास साक्ष आहे की त्या रात्री हारूनही मराठी जिंकले होते आणि हजारोंच्या संख्येने असूनही शत्रूचा मात्र दारुण पराभव झाला होता. पावनखिंडीची ती रात्र शौर्याचे सर्वात मोठे उदाहरण ठरली. बाजी प्रभूंचे नाव स्वराज्याच्या नभांगणात ध्रुव ताऱ्यासारखे चमकत आहे. आजही जेव्हा सह्याद्रीत पाऊस पडतो तेव्हा वारे गातात. ते त्या वीराची कथा ऐकवतात ज्याने मृत्यूलाही वाट पाहायला लावली होती. शिवाजी महाराजांचे ते 300 मावळे केवळ सैनिक नव्हते, ते स्वराज्याच्या पायाचे ते दगड होते ज्यांनी इतिहास बदलून टाकला. सिद्धी मसूदची फौज त्या अरुंद खिंडीत हतबल होऊन उभी राहिली होती. एका छोट्याशा तुकडीने अवाढव्य फौजेचा गर्व धुळीस मिळवला होता. बाजी प्रभूंच्या दांडपट्ट्याची चमक आजही आपल्याला प्रेरित करते. ती चमक स्वाभिमान आणि राष्ट्ररक्षणाच्या अढळ संकल्पाचे प्रतीक आहे.
महाराजांनी जेव्हा विशाळगडावरून खाली पाहिले असेल तेव्हा काय विचार केला असेल आपल्या त्या भावाविषयी ज्याने त्यांच्यासाठी प्राणांचे बलिदान दिले. मराठा इतिहासाचे प्रत्येक पान अशा वीरांच्या बलिदानाने भरलेले आहे. पावनखिंडीची गाथा ही त्यातील सर्वात महान आणि गौरवशाली मानली जाते. त्या दृश्याची कल्पना करा जेव्हा एकटा योद्धा उभा होता. हजारो तलवारींच्या मध्ये तो मराठा वाघ एकटाच लढत होता. बाजी प्रभूंचे बलिदान आपल्याला कर्तव्याची आठवण करून देते. त्यांनी शिकवले की स्वामीप्रती असलेली निष्ठा प्राणांपेक्षाही मोठी असते. आजच्या पिढीने पावनखिंडची माती कपाळाला लावायला पाहिजे, कारण तिथल्या मातीत देशप्रेमाचे सर्वात शुद्ध रूप मिसळलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजींना वीररत्न ही पदवी दिली. ते रत्न ज्याची चमक कित्येक शतके कमी होणार नाही. मित्रांनो, पावनखिंड हे केवळ एक ठिकाण नाही, तर ते एक तीर्थक्षेत्र बनले आहे, जिथे भक्ती आणि शक्तीचा एक आगळा वेगळा आणि पावन संगम पाहायला मिळतो. बाजींच्या जखमा त्या रात्री त्यांच्या शरीराचा शृंगार बनल्या होत्या. प्रत्येक जखम एक कथा सांगत होती, स्वराज्याप्रती असलेल्या अढळ प्रेमाची कथा. तोफांचे ते 3 प्रतिध्वनी आजही डोंगरांमध्ये ऐकू येतात. ते प्रतिध्वनी आपल्याला सांगतात की सत्य आणि धर्माच्या रक्षणासाठी जागृत रहा. बाजी प्रभू देशपांडे यांच्या शौर्याला माझे वारंवार प्रणाम. त्यांच्यासारखे योद्धा शतकातून एकदाच या धर्तीवर जन्माला येतात. पावनखिंडीच्या मातीला आजही लोक श्रद्धेने चुंबन घेतात. तिथल्या वाऱ्यांमध्ये आजही हर हर महादेवचा जयघोष जाणवतो. मराठा वीरांचे ते शिस्त आणि धैर्य अतुलनीय होते. शेवटच्या श्वासापर्यंत मागे न हटणे हेच खरे शौर्य आहे, हे त्यांनी सिद्ध केले. सिद्धी मसूदचे प्रचंड सैन्य त्या रात्री केवळ धूळ चाटत राहिले. शौर्याचा तो महासागर पार करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. बाजी प्रभूंसारखे पूर्वज लाभले हे आपले भाग्य आहे. त्यांची शौर्यगाथा आपल्याला प्रत्येक संकटात लढण्याचे बळ देते. इतिहासाच्या पानापानातून हा आवाज सदैव येत राहील. जोपर्यंत तोफेचा कडाडा ऐकू येत नाही, तोपर्यंत बाजी पडणार नाही, हे अमर वाक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर बाजी प्रभू की जय. पावनखिंडीतील त्या 300 अमर हुतात्मा मराठा मावळ्यांचा विजय असो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल, तुमच्या चेहऱ्यावर हसू आणली असेल, किंवा तुम्हाला एखादी नवीन वाट दाखवून गेली असेल, तर या तुमच्या भावनांना लाईकच्या रूपात नक्कीच व्यक्त करा. ही कथा तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा. सबस्क्राईबचे बटन दाबून तुम्ही आमच्या या कथा कुटुंबाचा भाग व्हाल.